त्यांनी एक रस्ता ठेवलाय VSR व्हेंचरला वाचवण्याचा, तो कसा हे समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ नॉन कम्प्लायन्सेस ऑब्झर्व, म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत, अँड कन्सिडरिंग द गॅप्स, म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग. म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आत्ता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं एक, आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं, म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. वा, मोठं काम केलं. हे करायला हरकत नाही, केलंच पाहिजे होतं, कारण याच्यामध्ये उद्या जाऊन एखादा VIP नाही तर कुठलाही नागरिक बसला असता, नाही तर तिथं असणारा पायलट याचा जीव धोक्यात 100% त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती. आणि हे ग्राउंड केलं, त्यामुळे काही प्रमाणात हे चांगलंच झालं. पण फक्त एक बघा, त्याच्यानंतर त्यांनी एक लाईन वापरली, टिल कंटिन्यूड एअर वर्दीनेस स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड. म्हणजे की अपघात झाला, घात झाला दादांचा,